राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हाय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरे राम कृष्ण. बाबा, आपण आज वसंतगडकर अधिष्ठानावरील आपल्या राधा मैया आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या मंदिरावरती आहोत. तर आम्हाला असा प्रश्न पडलेला आहे किंवा ते सगळ्यांनाच पडतो तो, की कृष्ण भगवानच्या बाजूला राधा मैयाच का, रुक्मिणी का नाही? अच्छा, खूप सुंदर प्रश्न आहे. खूप खूप आणि या उत्तराची अत्यंत गरज आहे. राधा कृष्ण यांचं नातं काय आहे? त्यानंतर रुक्मिणी, आपण रुक्मिणीला विसरलो. का विसरलो? तर रुक्मिणी एक वेगळ्या भक्ताची अवस्था आहे, राधा एक वेगळ्या भक्ताची अवस्था आहे, आणि कृष्ण ही एक परमावस्था आहे, वादच नाही. राधा म्हणजे आत्मस्वरूप प्रियसी आणि कृष्ण म्हणजे परमात्म स्वरूप प्रियकर. रुक्मिणी आणि देव यांचं नातं संबंध म्हणजे नवरा बायको आहेत. रुक्मिणी आणि देव हे प्रपंचाचं प्रतीक आहे, राधा आणि देव हे परमार्थाचं प्रतीक आहे. प्रपंचामध्ये आपण भगवत भक्ती करतो, पण ते आसक्ती ठेवून करतो. परमार्थामध्ये भगवत भक्ती करत असताना वैराग्य ठेवून, विरक्ती ठेवून करावं लागतं. आसक्ती म्हणजे काय? आसक्ती म्हणजे ओढ, कनेक्टिव्हिटी, जिव्हाळा, बघत आला का? ममत्व, आसक्तीला ममत्व म्हणतात. ममत्व म्हणजे माझं, माझेपण, मी आणि माझं जिथं नांदतं त्याला आसक्ती म्हणतात, त्याला ममत्व म्हणतात. आणि हे ममत्व प्रपंचात चालतं. पत्नी पतीवर अधिकार दाखवते, पत्नी पतीवर अटी टाकते, नियम घालते, त्यानंतर काय म्हणतो आपण, इच्छा व्यक्त करते, थोडक्यात प्रेशर. लक्षात आलं का? आणि परमार्थामध्ये देव आणि भक्ताचं नातं इतकं गोड दाखवलं, म्हणजेच राधा आणि भगवंताचं नातं. राधा ही निस्वार्थ भक्ती करणाऱ्या भक्ताची अवस्था आहे. भूमिका समजून घ्या. यामध्ये राधा ही एक जीवाची अवस्था आहे, कृष्ण ही एक अवस्थाच आहे, आणि रुक्मिणी ही एक अवस्थाच आहे. आपण या तिघांच्याकडं व्यक्ती म्हणून बघतो, पण ती व्यक्ती नाही आहेत. आता तू म्हणशील, मग व्यक्ती म्हणून जर बघायचं नाही तर मग मूर्तिरूपानं हे कशी उभे आहेत? राधा कोण आहे, राधा कोण आहे, कृष्ण कोण आहे, ही मूर्तिरूपानं का उभे आहेत? आपल्या पाठीमागच्या सेशनमध्ये झालं होतं रामायणाच्या आणि महाभारताच्या, की सगुण रूप दिसल्याशिवाय आम्हाला निर्गुणाकडे जाता येत नाही. बरोबर आहे ना? आमची सगुण भक्ती जोपर्यंत दृढ होत नाही तोपर्यंत आम्ही निर्गुण परमात्म्याकडे जात नाही. तुझ्या लक्षात आलं का? ह्या चार मुक्तीच्या अवस्था आहेत, चार मुक्तीच्या अवस्था: समीपता, सलोखता, स्वरूपता आणि सायुज्यता. ओके, ह्याचा अर्थ सांगू शकता? सांगतो ना. ह्या चार मुक्ती आहेत. समीपता म्हणजे जिथं भगवत कार्य चालले, धार्मिक कार्य चालले, तिथं जाऊन लक्षात आलं का हे काय आहे, आणि तिथं जाऊन त्या सेवेत रमणं, त्या सेवेतला आनंद घेणं.
जवळ जाणं, सलगी करणं, संतांबद्दल सलगी करणं, हरिभक्तांबद्दल सलगी करणं, कथा, पोथी, पुराण श्रवण करणं, कीर्तन, प्रवचन, श्रवण, ह्याला समीपता म्हणतात. हे एक मुक्तीचाच भाग आहे. कारण प्रपंचातनं सुटका होते आणि तो हळूहळू परमार्थाकडे वळतो. तो प्रपंचातनं मुक्त होण्याचा एक प्रकार आहे. त्याला म्हणतात समीपता. लक्षात आला का? आता समीपता म्हणजे जवळ येणं. दुसरी जी मुक्ती आहे, लक्षात आला का, ती मुक्ती आहे सलोखता. सलोखता म्हणजे परमार्थ कार्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं, लक्षात आलं का, आणि अव्यक्त परमात्म्याबद्दल एक प्रीती निर्माण होते. त्याची प्रपंच अनासक्त होतो आणि परमार्थाकडे आसक्ती वाढते. लक्षात आलं का? त्या मुक्तीला म्हणतात सलोखता. सलगी करणं, जवळ येणं, खूप जवळ येणं, ह्याला म्हणतात सलोखता. तिसरी ती स्वरूपता. परमार्थ करत असताना, भजन कीर्तन ऐकत असताना, संत संगत करत असताना, पोथी पुराण वाचत असताना, या सगळ्या गोष्टी करत असताना स्वरूपाबद्दल गोडी निर्माण होणं. स्वरूप काय आहे, परमात्म्याचं स्वरूप काय आहे, त्याला थोडक्यात त्या भक्ताची तिथं अवस्था दाखवलं. ती भक्त मुमुक्ष अवस्था. मुमुक्ष अवस्था कळली का तुला? की नाही, तो मला भेटावा. स्वरूपाबद्दलची ओढ, परमात्म्याबद्दलची ओढ, त्या आत्म्याला त्याच्याबद्दल कळवळा निर्माण होतो, प्रेम निर्माण होतं आणि तो भेटावा ही इच्छा दृढ होत जाते. त्याला स्वरूप अवस्था म्हणतात. ती मुक्ती म्हणजे स्वरूपता. आणि सायुज्यता. सायुज्यता म्हणजे ज्याच्या भेटीसाठी आपण प्रयत्न करतोय आणि तोच होऊन राहतो. देवाचा धावा करतो, देवाचं चिंतन करतो, देवाचं मनन करतो, देवाचा ध्यास घेतो आणि ध्यास घेता घेता एक वेळ अशी येते ज्याचा ध्यास घेतलाय तो देव स्वरूपच होऊन जातो. नेहमी मी एक दृष्टांत देत असतो बघ. घराच्या तुळीला कुंभारीण असते. कुंभारीण घराची जुनी लाकडी तुळव म्हणतात त्याला. लाकडे काढवा लाकडाचा भाग असतो, त्याला एक मातीचं घर असतं, ते कुंभारीण राहत असते. ते कुंभारीण बागेत जाऊन पानावरची नाही तर फुलावरची एक हिरवी आळी घेऊन येते. हिरवी आळी कुंभारीण ती, आणि आपल्या घराट्यात ठेवून देते. तिला त्या आळीला ती खायला देत नाही, प्यायला देत नाही, काही नाही. पण तिचं दिनक्रम एकच असतो, यायचं, तिचा चावा घ्यायचा, निघून जायचं. ती कुंभारीण येते, त्या छोट्याशा आळीला, हिरव्या आळीला चावते, निघून जाते. एक आठवडा चावणं हा चालूच असतं. सकाळ दुपार संध्याकाळ नुसती चावत असते. अखेरीस त्या आळीला असा प्रश्न पडतो की आत्ता मला कुंभारीण येणार, ते आता मला चावणार, म्हणून ती तिचाच ध्यास 24 तास घेते. असं दचकत असते ती आळी. लहान मोठी होते ना, अशी दचकत असते. का दचकत असते? ध्यास कोणाचा असतो? कुंभारीणीचा ते ध्यास असतो. आणि लिटरली बरोबर 15 दिवसानंतर ती आळी त्या कुंभारणीत तिचं रूपांतर होतं आणि दुसरी कुंभारीण होऊन त्या घरातनं बाहेर पडते. हा परिणाम कशाचा आहे? ध्यासाचा आहे. लक्षात आलं का? तसं सायुज्य मुक्ती ही परमात्म्याच्या ध्यासाची परिणिती आहे. तुझ्या लक्षात आलं का? साधक परमात्म्याचा धावा करतो, ध्यास घेतो आणि तोच होऊन राहतो. लीन झाली वृत्ती ब्रह्मा ते मिळाले, जळात अटले लवण जैसे. लवण म्हणजे मीठ. पाण्यात मीठ विरघळल्यानंतर जसं ते मीठ पाणीमय होतं, तसं जीवात्मा परमात्म्यात एकदा मिसळला की तो परमात्ममयच होऊन जातो. मग तिथे वेगळे पण करता येत नाही. वेगळाले भेद किती ते असं ते हृदगत त्याची न कळे कोणाला, अशी अवस्था त्या जीवाची होऊन राहते. आणि ही जी अवस्था आहे, सायुज्य मुक्तीची जी अवस्था आहे, ती अवस्था म्हणजे राधा अवस्था. रुक्मिणी. हा, मला एक राधावस्थक टॉपिक मला थोडासा पूर्ण करू दे. राधावस्था म्हणजे काय की ज्या वेळेला सर्वसामान्य भक्त देवाकडे मागायला जातो, त्यावेळेला मागण्यामुळं देणारा आणि घेणारा हे अंतर राहतं. देणारा आणि घेणारा हे अंतर राहतं. तिथे व्यवहार राहतो, तिथे व्यापार होतो, तिथे बिझनेस होतो. लक्षात आलं का? काय होतो तिथं? तो बिझनेस होतो. आणि ज्या वेळेला मी देवाला मागायला जातो, एखादा भक्त देवाला मागायला जातो,
सगळंच मागतात, रांगेत उभारून सगळंच मागतात. देवा माझं हे होऊ दे, देवा माझं ते होऊ दे, माझा आजार बरा होऊ दे, मला पैसे मिळू देत, माझं कार घ्यायचे, मला प्रमोशन पाहिजे, मला बंगला माझं पूर्ण होऊ दे, तुझं काय असेल ते नारळ देणगी दक्षिणा देतो. हे म्हणजे ही मागणी आली, हा व्यापार आला, व्यवसाय आला. ज्यावेळेला आम्ही धन मागायला जातो त्यावेळेला खऱ्या अर्थानं धनाचं महत्त्व वाढतं आणि देवाचं महत्त्व कमी येतं. मग काय मागायला पाहिजे? धन का देव? देव. ब्रह्मांडाचा मालकच जो आहे लक्षात आला, तो किती श्रीमंत आहे, ऐश्वर्यवान आहे, षडगुण ऐश्वर्य त्याच्याबरोबर नांदतात वगैरे. अशा श्रीमंत देवाला आम्ही ज्यावेळेला धन मागतो त्यावेळेला धनाची किंमत वाढते आणि देवाचं महत्त्व कमी येतं. देव तथास्तुच म्हणतो, कारण आपली योग्यतेप्रमाणेच देव देत असतो, पण आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत म्हणून पुन्हा पुन्हा आपण मागत असतो. राधेची अवस्था तशी नाही. राधा ही एक भक्ताची अवस्था आहे, ती बी कुठल्या भक्ताची अवस्था आहे? समर्पण झालेल्या, केलेल्या नव्हे, स्वतः समर्पण झालेल्या भक्ताची अवस्था आहे. देव पाहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेवलो. मी नेहमी दृष्टांत सांगत असतो, समुद्राच्या तळाला अनमोल मोती आहेत, पण ते काढता येत नाहीत माणसाला, म्हणून माणूस काय करतो? युक्ती लढवतो आणि एक रोबो तयार करतो. कशासाठी? तळातले मोती काढण्यासाठी. पण तो रोबो करतो कशाचा माहिती आहे? मिठाचा. मिठाचा रोबो करून जर तो पाण्यात सोडला तर तो मोती आढेल का? ज्याच्या शोधाला गेला तो तोच होऊन राहतो. तशी राधामय भक्ताची अवस्था अशी होते, त्याला शोधायला जातो आणि तोच होऊन राहतो, कारण मागणी काही शिल्लक नसते. आणि भक्ताची अवस्था सांगताना संतांनी इतकी छान सांगितलेली आहे की भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी. राधा एक निस्वार्थ भक्तीची भूमिका करणारा भक्त आहे, बरोबर आहे. तूच मला शिकवलं, अनकंडिशनल लव्ह इज नॉट फिलिंग, इट्स अ डिसिजन. आहे का नाही? म्हणजे विना अटीचं, विना शर्तीचं, विना अधिकाराचं प्रेम हे खऱ्या अर्थानं प्रेम आहे. बरोबर आहे ना? हे खऱ्या अर्थानं प्रेम आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की ज्या प्रेमामध्ये आसक्ती आहे, ज्या प्रेमामध्ये गुलामी आहे, ज्या प्रेमामध्ये अधिकार आहे, टॉर्चरमेंट आहे, ह्या प्रेमाला मी कारागृह म्हणतो. राईट आहे, प्रेझेन्स झालं. प्रेझेन्स कारागृहच का? कैदी जाताना जातो पण परत येण्याची गॅरंटी नसते, तो अडकून पडतो. का? तिथं शर्त आली, अटी आल्या, सगळ्याच गोष्टी आल्या, अधिकार आला, वर्चस्व आलं. भूमिका समजून घे. आणि ज्या प्रेमामध्ये आसक्ती नाही, अधिकार नाही, गुलामी नाही, अट नाही, शर्त नाही, फक्त समर्पण, समर्पण आणि समर्पण. देव कसा आहे, कुठल्या रंगाचा आहे, किती उंच आहे, श्रीमंत गरीब, लहान मोठा, काहीही न बघता डोळं झाकून त्याला समर्पण जो भक्त होतो ना, कारण अधिकार कुठला नसतो, काहीच नसतात, अशा प्रेमाला मी मंदिर म्हणतो. का? भक्त मंदिरात सहज जातो आणि आपल्या इच्छेनं बाहेर जातो. लक्षात आलं का? ह्या गोष्टी झाल्या. रुक्मिणी हे तत्व काय? मागणाऱ्या भक्ताची अवस्था, देवावर अधिकार दाखवणाऱ्या भक्ताची अवस्था. देवा, तुला मी 10 नारळाचं तोरण बांधीन, पण माझं हे काम झालं पाहिजे. म्हणजे देवावर अधिकार. देवा, माझा आजार बरा होऊ दे. लक्षात आला का? तुझ्या मी 12 वाऱ्या करीन. म्हणजे बांधून घेतलं देवाला. जशी बायको नवऱ्याला बांधून घेते, उपकार करत नाही. तुमचं मंगळसूत्र मी गळ्यात बांधले, नाही का? हा, मग ते करायलाच पाहिजे. लग्न केलं तुम्ही, उपकार करताय का? मग हे करा बरं, ते करा बरं, असं करा, तसं करा, हे आणा, ते आणा, ह्या गोष्टी राहतात. देवाकडे ज्यावेळेला आपण रांगा लावून जातो आणि देवाला ह्या गोष्टी मागतो, त्या मागणाऱ्या भक्तीची अवस्था म्हणजे रुक्मिणी. आता मला सांग, ज्या वेळेला एखादा नोकरदार असेल आणि किरकिर करणारी बायको असेल, सारखं मागणं 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 टॉर्चरिंग असेल, तर तो बिचारा 11ची जर नोकरी असली तर सकाळी 7लाच घरातनं बाहेर पडतो. कुठे याची किरकिर ऐकता? 5ला ड्युटी संपली तर 9-10ला घरी येतो. हे कंटाळतो. भूमिका काय की कंटाळत होतो. तसंच ज्यावेळेला आपण देवाच्या
दारात उभं राहतो, लक्षात आलं का, आणि मागणी मागण्यासाठी म्हणून खास उभं राहतो, देव वैतागतो अक्षरशः. तो काय म्हणतो की माझी योग्यताच याला माहीत नाही, मी कोण आहे हेच याला माहीत नाही. परवा महाभारताच्या कथेमध्ये मी अर्जुन आणि दुर्योधनाचा दृष्टांत सांगितला होता. अर्जुनानं किती सुंदर मागणं मागितलं. तसं भक्तानं देवाचं धन न मागता, ऐश्वर्य न मागता देवालाच मागावं. राधेनं ते केलं. राधेनं बाकी काय केलं नाही, त्याला मागितलं बी नाही, त्याच्यातच अर्पण झाली. अधिकार नाही दाखवला, नाहीच ना, त्याच्यातच अर्पण झाली राधा. मग आता प्रश्न काय निर्माण होतो, मागणाऱ्या भक्ताला देव देतोच, पण त्याच्या योग्यतेप्रमाणे देतो. कोणाच्या? मागणाऱ्याच्या योग्यतेप्रमाणे. देव कधी नाही म्हणलाच नाही. देवाने जे दिले ते अलौकिकच दिले, पण अज्ञानी जीवाला ते कळत नाही. देव तथाच तो म्हणतो. योगायोगानं त्याची इच्छा पूर्ण देखील होईल, वाद नाही. लक्षात आला का, ती जरी त्याची भक्ती असली, कंजूशी भक्ती असली, तरी सुद्धा देव त्याला प्रसन्न, क्षमा करतो आणि प्रसन्न करतो त्याला. हो ठीक आहे चल. पण हिथं कसं आहे, त्याच्या मागणाऱ्या भक्ताला त्याच्या योग्यतेप्रमाणे देतो, पण न मागणाऱ्या भक्ताला आपल्या योग्यतेप्रमाणे देतो. आता त्याची योग्यता काय आहे? हुशार जर भक्त असेल ना, हुशार भक्त असेल तर देवाला मागणारच नाही. देवावर ऋण करून ठेवेल, उपकाराचं, भावाचं, लक्षात आलं का, श्रद्धेचं, भक्तीचं, प्रेमाचं. जेव्हा ऋण करून ठेवतो ना, देव त्या ऋणाखाली, त्या प्रेमाखाली दबतो. आणि भक्ताला तो न सांगता आपलं सर्वस्व त्याला अर्पण करतो. कोणाला? न मागणाऱ्या भक्ताला, निस्वार्थ भक्ताला, कंडिशन न ठेवणाऱ्या भक्ताला न मागता आपलं सर्वस्व देतो. त्याचं उदाहरण आहे. आता राधामाई आणि कृष्ण आहेत. भगवान श्रीकृष्ण हा श्रेष्ठ आहे, थोर आहे, महान आहे. लक्षात आलं का, ब्रह्मांड सर्व त्यांच्या सत्तेत आहे. तरी सुद्धा राधेसाठी भगवंतांनी काय दिलं राधेला? राधेच्या प्रेमाच्या बदल्यात राधेला काय दिलं? सर्वस्व. सर्वस्व. पण कशा पद्धतीनं? भक्ताच्या आपल्या आधी भक्ताचं नाव लावलं, राधाकृष्ण. कोण कृष्ण राधा म्हणत नाही, राधा कृष्णच म्हणतात. म्हणजे मला सांग, देवाच्या आधी भक्ताचं नाव लावणं म्हणजे सर्वस्वच देवानं अर्पण केलं ना. सगळे भक्त जेव्हा त्याला हाक मारतात तेव्हा आधी भक्तीला पुकारतात राधा, आणि मग देवाला पुकारतात कृष्ण. राधा कृष्ण. एवढंच नव्हे, ओशोंचं एक सुंदर लाईन आहे, लक्षात आलं का? मला वाटतं तूच सांगितलंस मला. कृष्ण तो नाम आहे, बरोबर आहे ना? उसका अर्थ है राधा. उसका अर्थ क्या है? राधा. कृष्ण फक्त नाव आहे, त्याचा खरा अर्थ राधा आहे. एवढंच नव्हे, उत्तर प्रदेशामध्ये कृष्णाचं नावही घेत नाही, राधे राधे म्हणतात. म्हणजे राधेवर जीव टाकणारे हे भगवान परमात्मा राधे राधे. म्हणजे देवाचं नावच भक्तांना बदलून टाकलं, आपलंच नाव देवाला लावून टाकलं. इतकी त्या प्रेमामध्ये ताकद आहे. फक्त एक निस्वार्थ प्रेम भगवंतावर करता आलं पाहिजे. जीवना वेगळी मासोळी तुका तैसा तळमळ. जीवना वेगळी मासोळीचा अर्थ कळला का? जीवन म्हणजे पाणी. पाण्यातला मासा खडकावर आला किंवा पाण्यातनं बाहेर आला, जसं तडफडत असतो पाण्यासाठी, तसं निस्वार्थ भक्त ज्या वेळेला देवासाठी तडफडतो ना, देव त्याला भरभरून देतो, किंबहुना आपलं स्वत्व अर्पण करतो. असं राधेचं आणि भगवंताचं नातं, आणि असं रुक्मिणीचं आणि भगवंताचं नातं आहे. पण राधेच्या प्रेमात आणि रुक्मिणीच्या प्रेमात यांच्यात अंतर काय, डिफरन्स काय? तोच मी अर्थ सांगितला. रुक्मिणी अधिकारानं प्रेम करत होती, लक्षात आलं का? आणि राधा ही कोणताही अधिकार, अट, शर्त न ठेवता तिच्यावर प्रेम करत होती. हेच पाहिजे ना. सतत मागणं 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 म्हणजे किती त्रास होतो, तुझ्या लक्षात आलं का? म्हणजे जिथं बंधन येतं, कृष्ण आणि रुक्मिणी एक लग्नाचं बंधन आहे. भक्तामध्ये आणि देवामध्ये एक व्यवहार आहे. त्या व्यवहाराचं प्रतीक हे राधा कृष्ण आणि रुक्मिणीचं नातं आहे. जिथं व्यवहार नाही,
काहीच नाही. निव्वळ प्रेम, प्रेम आणि प्रेम जिथं आहे, लक्षात आलं का? ते राधेचं आणि कृष्णाचं नातं आहे. प्युअर प्रेम. प्रेम आहे काय? प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे सर्वस्व अर्पण करणं. ओके. प्रेम म्हणजे सर्वस्व अर्पण करणं. प्रेमाची दुसरी व्याख्या भाव आहे, श्रद्धा आहे, श्रेष्ठत्व आहे, मोठेपण आहे, पुढच्याला देणं. लक्षात आलं का? ह्याला प्रेम म्हणतात. ज्यात कुठलंही आसक्ती नाही ते खरं प्रेम. आता परवा ओशोंची जी गोष्ट ऐकली, त्यांच्याकडे एक जण गेला आणि म्हणला मला एका मुलीनं फसवलं. म्हणला माझं तिच्यावर प्रचंड प्रेम आहे, खूप खूप प्रेम करतो मी, पण तिनं मला फसवलं आणि ती दुसऱ्यावर निघून गेली. लक्षात आलं का? त्यातून मला काहीतरी मार्ग सांगा. तर ओशोने इतकं सुंदर उत्तर दिलं. तू काय करतोस म्हणले तिच्यावर? प्रेम. प्रेमाची व्याख्या कळाली का तुला? प्रेमाचा अर्थ कळाला का तुला? तुझ्यापेक्षा जर त्याच्याबरोबर तिला जर सुख मिळत असेल, तर आपल्या जोडीदाराला जर सुख मिळत असेल तर आनंदानं राहा, हा शुभेच्छा देणं म्हणजे प्रेम आहे. तू प्रेम करत नाहीस, तिच्यावर तू अधिकार दाखवतोयस. राईट. तू प्रेम करत नाहीस, प्रेमाची व्याख्याच तुला कळाली नाही. ही आसक्ती आहे. लक्षात आलं का? ही कामेच्छा आहे. हा तुझा अधिकार आहे तिच्यावरचा. ती का गेली? पोटसूळ तुला प्रेमासाठी आलेलं नाही, ती त्याच्याबरोबर गेली म्हणून तुला आलेलं आहे. पुढच्या व्यक्तीला आनंद कुठनं मिळतो? प्रेम कसं मिळेल? लक्षात आलं का? ते दुःखापासून दूर कशी राहील? ही इच्छा व्यक्त करणं हे प्रियकराचं काम आहे. ती जर तुझ्याकडून प्रेम मिळत नसेल, तुझ्यापेक्षा जास्त त्याच्याकडून जर प्रेम मिळत असेल, तुझ्यापेक्षा जास्त जर त्याच्याकडे आनंदाने राहत असेल, तर तू होकार दे. हे तुझं खरं प्रेम आहे. प्रेमाची व्याख्या कळली का? पुढच्याला आपल्यापासून कोणतंच दुःख होऊ नये, तो आनंदात राहावा, तो समाधानात राहावा. लक्षात आलं का? ही इच्छा व्यक्त करणं म्हणजे अस्सल प्रेम आहे, खरं प्रेम आहे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हाय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरि राम कृष्ण हरि.